मीरा रोडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा, कथित देह व्यापाराचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका। ठाण्यातील मीरा रोड परिसरामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्पा सेंटरवर टाकलेल्या छाप्यामध्ये 5 महिलांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांना बेव्हर्ली पार्क रोडवरील आरबीके शाळेसमोरील ANK लक्झरी सलून अँड स्पा इथं स्पाच्या आड कथित देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। माहितीची खातरजमा केल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं सोमवारी दुपारी छापा टाकला। या कारवाईमध्ये स्पा सेंटरमधनं 5 महिलांची सुटका करण्यात आली, तर स्पाच्या आड कथित अनैतिक व्यवसाय चालवल्याच्या आरोपावरून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली ते स्पा सेंटर शहरातील आरबीके शाळेसमोरच असल्यानं शैक्षणिक संस्थेजवळ अशा प्रकारचे कथित अवैध प्रकार सुरू असल्याबद्दल नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। दरम्यान पोलिसांनी स्पा सेंटरचा परवाना, आवश्यक कागदपत्र तसंच या व्यवसायाशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींची चौकशी सुरू केली आहे। तपासादरम्यान आणखी कोणाचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतील वादग्रस्त नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जावरही मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। वयोमानाचा विचार करून जामीन मंजूर करावा, तसंच आवश्यक असल्यास महाराष्ट्राबाहेर राहण्यासह कठोर अटी या स्वीकारण्याची तयारी असल्याचंही त्यांनी न्यायालयामध्ये वकिलामार्फत सांगितलं। मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वकिलांची अनुपस्थिती असल्यानं न्यायालयानं कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक 31 जुलै रोजी होणार असून त्यावेळी न्यायालय काय निर्णय देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, पुणे।